नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण अडल्ट्रेशन ऑफ फूड अँड टेक्निक्स यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ पॉयझन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. सोबतच आपण ड्युटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर इन सस्पेक्टेड पॉयझनिंग ह्याच्यासुद्धा नोट्स पाहणार आहोत. तर पाहूयात सुरुवातीला फूड अडल्ट्रेशन. इट इज द ॲडिशन ऑर रिमूव्हल ऑफ एनी सबस्टन्सेस टू ऑर फ्रॉम द फूड सो दॅट द नॅचरल कंपोजिशन अँड द क्वालिटी ऑफ फूड इज अफेक्टेड. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करणे किंवा त्यामधली एखादी गोष्ट कमी करणे, त्याला आपण फूड अडल्ट्रेशन असं म्हणतो, जेणेकरून त्याचं नॅचरल कंपोजिशन आणि क्वालिटी बिघडू शकते. फूड अडल्ट्रेशनचे टाईप्स, त्यामध्ये इंटेन्शनल अडल्ट्रेशन, त्यानंतर इन्सिडेंटल अडल्ट्रेशन, नॅचरल अडल्ट्रेशन, मेटॅलिक अडल्ट्रेशन आणि पॅकेजिंग हॅझार्ड्स. तर हे होते फूड अडल्ट्रेशनचं इंट्रोडक्शन आणि त्याचे टाईप्स. नेक्स्ट आहे त्याच्या टेस्ट, की कसं टेस्ट करायचं फूडमध्ये अडल्ट्रेशन झालं की नाही. तर सुरुवातीला युरिया इन द मिल्क, त्यामध्ये मिक्स द हाफ टीस्पून ऑफ मिल्क प्लस सोयाबीन पावडर, 5 मिनटं थांबायचं. त्यानंतर डिप द लिटमस पेपर फॉर 30 सेकंड्स, त्यामध्ये लिटमस पेपर डिप करायचा. त्यानंतर जर रेडचा ब्ल्यू झाला तर ते इंडिकेट करतं की मिल्कमध्ये युरिया आहे. तर अशा प्रकारे युरिया इन द मिल्क टेस्ट केलं जातं. त्यानंतर दुसरं आहे बोरिक ॲसिड इन द मिल्क, म्हणजे दुधात जर बोरिक ॲसिड असेल तर कसं टेस्ट करायचं. त्यामध्ये 20 ml मिल्क घ्यायचं पोर्सलेनमध्ये, त्यानंतर 1.4 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl घ्यायचं, त्यामध्ये एक टर्मरिक पेपर डिप करायचा आणि मग ॲपिअरन्स ऑफ द रेड कलर इंडिकेट्स बोरिक ॲसिड इन द मिल्क. जर टर्मरिक पेपर रेड झाला तर ते इंडिकेट करतं की मिल्कमध्ये बोरिक ॲसिड प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल कलर इन द टर्मरिक. सुरुवातीला टीस्पून ऑफ टर्मरिक पावडर घ्यायची चमचाभर, त्यामध्ये पाणी टाकायचं, सेटल्स डाऊन. टर्मरिक पावडर काय होते तर सेटल डाऊन ॲट द बॉटम आणि पेल येल्लो कलर होतो, मग ती रिअल असते. आणि अडल्ट्रेटेड काय होते तर डार्क येल्लो होते. आणि हीच पद्धत आपण पल्सेसला पण आर्टिफिशियल पल्सेसला पण आयडेंटिफाय करण्यासाठी करतो. नेक्स्ट आहे अडल्ट्रेशन ऑफ हनी. त्यामध्ये ग्लास ऑफ वॉटर घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचा मध टाकायचं, त्याला हलवायचं. प्युअर हनी विल सेटल डाऊन ॲट द बॉटम. जी हनी प्युअर आहे ती तळाला जाईल ग्लासच्या आणि डिझॉल्व्ह होणार नाही पाण्यामध्ये. अशा प्रकारे हनी आपण अडल्ट्रेशन पाहतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टेक्निक्स यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ पॉयझन्स. पॉयझन डिटेक्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या टेक्निक्स वापरल्या जातात. Modern toxicological techniques for the detection of poisons are analytical toxicology, branch of toxicology that involves the identification and analysis of the toxic substances, uses various scientific techniques such as, आता एक पाहूयात. Chromatography. It is the separation technique utilizing the partitioning characteristics of different chemical substances in the different media, used in the analysis of organic substances. Different types of chromatography असतात. Thin layer chromatography, column chromatography, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि गॅस क्रोमॅटोग्राफी. दुसरी टेक्निक आहे स्पेक्ट्रोमेट्री. त्यामध्ये प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इज दॅट देर इज नो डिफरन्सेस बिटवीन इंटेन्सिटीज अँड रेफरन्स. इट इज अ मेथड ऑफ स्टडिंग अँड मेजरिंग अ स्पेसिफिक स्पेक्ट्रम वाइडली यूज्ड फॉर द स्पेक्ट्रोस्कोपिक अनालिसिस ऑफ द सॅम्पल मटेरियल्स. नेक्स्ट आहे मास स्पेक्ट्रोमेट्री. डिटेक्ट्स अ सबस्टन्स इन मायन्यूट क्वांटिटी, अप्लिकेबल ओनली इन द केस ऑफ टेस्टिंग सम प्युअर मटेरियल. त्यानंतर GCMS गॅस क्रोमॅटोग्राफी प्लस मास स्पेक्ट्रोमेट्री, म्हणजे दोन्ही टेक्निक्स मिक्स करून. त्यानंतर इम्युनो असे मेथड, त्यामध्ये रेडिओ इम्युनो असे, फ्लोरोसंट इम्युनो असे, एन्झाईम मेडिएटेड इम्युनो असे टेक्निक. हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये काही गरज नाही आहे, फक्त तुम्ही जर एवढा मॅटर केला तर एक्झामसाठी खूप आहे. नेक्स्ट आहे RIA, अ व्हेरी सेन्सिटिव्ह अँड लेस स्पेसिफिक टेक्निक फॉर द क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, डिटेक्ट्स द व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग्स सच ॲज द कॅनॅबिस, LSD एक्सेट्रा. नेक्स्ट आहे NIA, न्यूट्रॉन ॲक्टिवेशन ॲनालिसिस, based on a principle that many substances become radioactive when exposed to the neutrons. EMIT, very useful for the quantitative analysis of many popular drugs, specific but less effective than RIA, much easier to use, produces results very rapidly and done by enzyme activity. Next आहे food poisoning. It is the illness caused by the infection with microorganisms and ingestion of toxins produced and chemical poisoning. Causes मध्ये bacteria and toxins, त्यानंतर viruses, केमिकल्स आणि व्हेजिटेबल पॉयझनिंग. आता नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे ड्युटीज ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर इन द केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग. म्हणजे पॉयझनिंगची जर केस असेल तर मेडिकल प्रॅक्टिशनरची काय ड्युटी असते. तर एक पाहूयात. मेडिकल ड्युटीज, केअर अँड ट्रीटमेंट ऑफ द पेशंट, त्यानंतर इमर्जन्सी मॅनेजमेंट ऑफ द पॉयझनिंग. त्यानंतर लिगल ड्युटीजमध्ये असिस्ट द पोलीस टू डिटरमाइन द मॅनर ऑफ डेथ, पोलिसांची मदत करणे आणि कलेक्ट द एव्हिडन्सेस रिगार्डिंग द पॉयझनिंग. नेक्स्ट पॉईंट आहे मेडिको लिगल ड्युटीज. पहिला मेडिकल झाले, मग लिगल ड्युटीज झाले. आता मेडिको लिगल ड्युटीजमध्ये नोट द पर्टिक्युलर्स ऑफ द पेशंट इन्क्लुडिंग एज, सेक्स, ॲड्रेस, डेट अँड टाईम. इन केस ऑफ होमिसायडल पॉयझनिंग, doctor must confirm his suspicion
before expressing an opinion. Any suspected sample or article of the food, excreta and stomach wash samples should be preserved. Any recent stains on the bed clothes and furniture should be preserved. If doctor is sure that the patient is suffering from suicidal poisoning, he is bound to inform the police. A government MO is required to report to the police all cases of suspected poisoning. In case of food poisoning, public health authorities must be notified. तर हे होते ड्युटीज ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर इन द केस ऑफ पॉयझनिंग. व अशा प्रकारे आजच्या नोट्स इथेच संपतात. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. आगततंत्र विषयासंबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, जो ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तसंच BMS सेकंड इयर संबंधित इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते एकदा अवश्य पहा. टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो सुद्धा जॉईन करा. तिथे सुद्धा आपले नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटून जातील. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.